नवाब मलिकांबाबत पत्र लिहिणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला। पत्रकारांनी त्यांना बोलण्याची विनंती केली तेव्हा फडणवीस हात जोडून निघून गेले। दुरून हसतच एवढं मोठं पत्र दिलं असं त्यांनी खून करून सांगितलं। गिरीश महाजनांनीही नवाब मलिकांचा महायुतीला पाठिंबा नकोय अशी भूमिका मांडली आहे। तर शिंदे गटानेही फडणवीसांच्या पत्राचं समर्थन केलंय। त्यामुळे आता भाजप आणि शिंदे गट विरुद्ध अजित पवार गट असा संघर्ष होण्याची चिन्ह आहेत। नवाब मलिकांबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हात वर केले। जुने सहकारी असल्यानं तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मलिकांची भेट झाली, मात्र त्यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असा दावा तटकरेंनी केलाय। मलिकांना महायुतीत घेण्यावरून सुरू असलेल्या वादानंतर तटकरेंनी ही भूमिका मांडली आहे। नवाब मलिकांच्या संदर्भातील पत्रावरून संजय राऊतांनी एक्स या समाज माध्यमावर ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे आणि यामधून त्यांनी फडणवीसांना खोचकपणे डिवचले। हल्ला फक्त मलिक यांच्यावरच, बाकीचे यांच्या मांडीवर पिते दूध डोळे मिटून जात मांजराची असं खोचक ट्विट राऊतांनी केलं आहे। नवाब मलिकांवरून वाद पेटलेला असताना इकडे समीर वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरनं ट्विट केलंय। मलिकांवरून फडणवीसांनी घेतलेल्या भूमिकेचं क्रांतीनं कौतुक केलंय। राष्ट्रप्रेम सर्वोपरी, आज तुमच्याविषयी असणारा आदर 100 पटीनं वाढला असं क्रांती रेडकरनं म्हटलंय। आर्यन खान प्रकरणामध्ये मलिक आणि वानखेडेंमध्ये चांगलीच जुंपली होती। सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी कोल्हापूरमध्ये सकल मराठा समाजाकडून जागर आंदोलन करण्यात आलं। कोल्हापुरातल्या ऐतिहासिक दसरा चौकामध्ये मराठा समाजाकडून देवीचा गोंधळ करण्यात आला। मराठा समाजाला आरक्षण देण्याची सुबुद्धी सरकारला मिळावी यासाठी हे जागर आंदोलन करण्यात आलं। जळगाव प्रशासनानं कुणबी नोंदी शोधण्यात आघाडी घेतल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे। जळगावमध्ये आतापर्यंत 82,16,258 नोंदी तपासण्यात आल्यात आणि यामध्ये 3,09,787 नोंदी आढळल्यात। निवृत्त न्यायमूर्ती शिंदेंच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीसमोर नोंदींची माहिती सादर करण्यात आली आहे। मनोज जरांगेंची हिंगोलीमध्ये भव्य सभा पार पडली। या सभेला मराठा समाजानं मोठ्या संख्येनं गर्दी केली होती। सभेच्या पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सभास्थळापर्यंत रॅली काढण्यात आली आणि त्यानंतर जरांगेंची सभा पार पडली। यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गप्प बसणार नाही असा निर्धार मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा व्यक्त केला आहे। ओबीसी राजकीय आरक्षण वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याची माहिती केंद्र सरकारनं राज्यसभेत दिली आहे। एका सदस्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लोकसंख्येनुसार ओबीसींसाठी आरक्षण वाढवण्याची मागणी केली होती, मात्र आमच्यासमोर असा कोणताही प्रस्ताव नाही असं कपिल पाटील यांनी स्पष्ट केलं आहे। ओबीसीच्या मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याला आता चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर क्रांतीभूमीतून सुरुवात झाली आहे। 11 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर असा या आंदोलनाचा पहिला टप्पा पार पडला होता। फडणवीसांच्या आश्वासनानंतरही मागण्या मान्य न झाल्यानं ओबीसीकडून पुन्हा आंदोलन सुरू करण्यात आले। अकोल्यामध्ये ओबीसी महासंघ आणि अत्यल्प समाज संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी, ओबीसींचं आरक्षण इतर समाजांना देऊ नये या मागण्या यावेळी करण्यात आल्या। सांगलीच्या जतमध्ये तहसील कार्यालयावर ओबीसी समाजानं धडक मोर्चा काढला। जातनिहाय जनगणना, ओबीसी महामंडळांना भरघोस निधी तसंच छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांना संरक्षण द्यावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। शिंदे गटातले आमदार आपल्याच मंत्र्यांवर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कामं होत नसल्याचा आरोप करत आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोरच आमदारांनी मंत्र्यांची खरडपट्टी काढली। आमदारांच्या या नाराजी नाट्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंत्र्यांना तंबी देण्यात आली आहे। भाजपच्या संसदीय गटाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना 3 राज्यांमधील भाजपचा विजय हा सामूहिक विजय असून सरकारच्या सर्व योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवायचं काम करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। धुळ्यामध्ये राष्ट्रीय राजपूत करणी सेनेनं मोर्चा काढला। करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवसिंग गोगामेडी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली। त्याचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं। पनवेलमध्ये आजपासून पाणी कपात केली जाणार आहे। आठवड्यातला 1 दिवस विभागनिहाय पाणी पुरवठा बंद राहणार आहे। पनवेलकरांना जूनपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करता यावा यासाठी 8 डिसेंबरपासून 15 जूनपर्यंत पाण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। त्यामुळे पनवेलकरांना पुढील 7 महिने पाणी जपून वापरावं लागणार आहे।
पंढरपूरमध्ये इस्कॉन संस्थेच्या पंढरीनाथ मंदिर परिसरातलं दुर्गंधीयुक्त घाण पाणी हे चंद्रभागा नदीमध्येच मिसळत आहे आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी याबाबत आरोप केलाय। या दूषित पाण्यामध्ये भाविकांना स्नान करण्याची वेळ आली आहे आणि याची तातडीनं दखल घेत इस्कॉननं दुरुस्तीचं काम आता हाती घेतलंय। सोलापूरमध्ये माळशिरस तालुक्याच्या पिलावलमध्ये महालक्ष्मी मंदिर परिसरातल्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप होतोय। ठेकेदारांच्या निकृष्ट कामाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे। त्यामुळे हा रस्ता चांगल्या दर्जाचा झाला नाही तर ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। यवतमाळच्या आयता आणि कवठा इथल्या ग्रामस्थांनी भूमिलेख अधिकाऱ्यांना अडवलं। निम्न पैनगंगा धरणासाठी गावठाण मोजणीकरता ते आले होते। 95 गावं या धरणाच्या बुडीत क्षेत्रात असल्यानं गेल्या 25 वर्षांपासून या धरणाला विरोध आहे। त्यामुळे सरकार गावकरी संघर्ष वाढण्याची शक्यता आहे। विदर्भातल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा पायी लॉंग मार्च काढण्यात आलाय सुरू झालाय आणि अमरावतीहून 2000 शेतकरी नागपूर विधान भवन दिशेनं निघालेले आहेत। 12 डिसेंबर रोजी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा नागपूर विधान भवनावर धडकणार आहे। प्रकल्पग्रस्तांना नोकरीत आरक्षण, प्रकल्पग्रस्त आर्थिक विकास महामंडळाची स्थापना अशा त्यांच्या मागण्या आहेत। नाशिकच्या इगतपुरीतल्या आदिवासी शेतकऱ्यांनी मंत्रालयावर पायी मोर्चा काढला। बेकायदेशीरपणे बळकावलेल्या जमिनी परत द्या, भूमाफियांवर गुन्हे दाखल करा अशा त्यांच्या मागण्या आहेत आणि याबाबत मंत्र्यांना निवेदन देऊन आझाद मैदानात उपोषण केले जाणार आहे। गोंदिया नगर परिषदेच्या अग्निशमक विभागातल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शोले स्टाईलमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं। वाढीव वेतनाच्या मागणीसाठी 1 डिसेंबरपासून कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी वीरोगिरी आंदोलन केलं। वाशीमध्ये रायगडच्या पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेनं आमरण उपोषण सुरू केलंय। हेटवणे कालव्याच्या पुढच्या कामाला मंजुरी मिळावी, सार्वजनिक वितरण व्यवस्था पाणीपुरवठा योजनेचं काम दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण करावं आणि खारेपाटातल्या शेतकऱ्यांना हक्काचं सिंचनाचं पाणी मिळावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। चंद्रपुरातल्या ऐतिहासिक गोंडकालीन रामाळा तलाव संवर्धनासाठी इको प्रो संघटनेनं आंदोलन केलं। नागपूर हिवाळी अधिवेशनानिमित्तानं रोज 1 दिवस 1 आंदोलन या आंदोलन साखळीची आता सुरुवात झाली आहे। सांडपाणी सोडल्यानं तलाव प्रदूषित होत असल्याची त्यांची तक्रार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री धनंजय मुंडे, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी नागपूर जिल्ह्यातल्या मौदा या गावात जाऊन अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी केली। शेतकऱ्यांबरोबर संवाद साधला। यावेळी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली। त्यानंतर ते तरस गावात शेताच्या बांधण्यावर गेले। निफाडमध्ये द्राक्ष आणि कांद्यापाठोपाठ टोमॅटो पिकाला गारपीट आणि अवकाळीचा फटका बसलाय। टोमॅटोच्या 20 किलोच्या क्रेट्सला 600 ते 700 रुपये इतका बाजारभाव आहे। यामधून 20 ते 25 लाख रुपयांचं उत्पन्न हाती आलं असतं। मात्र गारपिटीमुळे संपूर्ण टोमॅटोचं पीकच आता खराब होऊन हातातोंडाशी आलेला हा घास हिरावला गेलाय। यवतमाळमध्ये विमा रकमेला सुरक्षा देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। बैलगाडीत तिजोरी ठेवून त्यामध्ये 52 रुपये 99 पैसे ठेवण्यात आले आणि यासह मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान होऊन सुद्धा विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या हाती तुटपुंजी रक्कम ठेवली आणि म्हणून हा निषेध करण्यात आला। धुळ्याच्या शिरपूरमध्ये माथे फिरूंनी उभ्या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलंय। 6 ते 7 शेतकऱ्यांची पपई, केळी तसंच शेतातल्या पाईपलाईनचे नुकसान केलं आणि विशेष म्हणजे चोरीसाठी नव्हे तर नुकसानाच्या हेतूनं ही तोडफोड केली गेली। तातडीनं या माथे फिरूंवर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। संजय राऊत यांनी माफी मागावी अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिलाय। बदली आणि भरत्यांमध्ये पारदर्शी कारभार असून राऊतांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही असं सावंत यांनी म्हटलंय। राज्यात आरोग्य अधिकाऱ्यांना बॉसला खंडणी द्यावी लागते असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला होता। बातमी झी 24 तासच्या इम्पॅक्टची आहे। शिक्षण खात्यात गैरकारभार करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलाय। शिक्षण खात्यातल्या 3 लाचखोर अधिकाऱ्यांनी बेहिशोबी मालमत्ता जमवल्या प्रकरणात पुणे एसीबीनं गुन्हा दाखल केला आणि याबाबतचं वृत्त झी 24 तासनं सर्वात आधी दाखवलं होतं। पालकांविरोधात आता मुलं सुद्धा कोर्टात दाद मागू शकणार आहेत। एखाद्या प्रकरणामध्ये कोर्टाने पालकांच्या बाजूने निकाल दिला तर मुलांना आणि निकटच्या नातेवाईकांना अपीलीय प्राधिकरणामध्ये दाद मागता येणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे।
अहमदनगरमध्ये ध्वज दिनानिमित्तानं ध्वज निधी संकलन कार्यक्रम पार पडला। यावर्षी जिल्ह्यामध्ये 1,84,00,00,000चा निधी संकलित झालाय। यावेळी अण्णा हजारे उपस्थित होते। हा निधी शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत म्हणून दिला जातो, त्यामुळे आता यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। पुण्यामध्ये सशस्त्र सेना ध्वजदिनी अनोखी मानवंदना देण्यात आली। भारताचा राष्ट्रध्वज तसंच लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या ध्वजाची भव्य प्रतिकृती नरेतल्या जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये साकारण्यात आली। भारत मातेच्या जयघोषात विद्यार्थ्यांनी हा दिवस साजरा इंडियन एअरफोर्स वंदे वंदे। नवी मुंबईमध्ये मुलं गायब होण्याची प्रकरणं सुरूच आहेत आणि गेल्या 24 तासात पुन्हा 3 अल्पवयीन मुलं गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते। वाशीमधून 2 मुलं तर NRI पोलीस ठाणे हद्दीतून 1 मुलगी गायब झाली। त्यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले। पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे। नाशिक पोलिसांच्या गुंडांविरोधी पथकानं भोपाळमधून अक्षय गणेश नाईकवडे या सराईत ड्रग्ज माफियाला अटक केली आहे। अक्षय हा नाशिक शहरातल्या ड्रग्ज माफिया आहे आणि मोक्का गुन्ह्यातलाही तो मुख्य आरोपी आहे। 3 महिन्यांपासून तो फरार होता। या अटकेनंतर अंमली पदार्थांचं नेटवर्क उद्ध्वस्त व्हायला मोठी मदत होणार आहे। रेकी करून घरफोडी करणाऱ्या एका चोराला नांदेड पोलिसांनी अटक केली आहे। राजू बाबूराव गायकवाड असं चोराचं नाव आहे। त्याच्याकडून 32 तोळे सोनं, चांदी हस्तगत करण्यात आली आहे। 20 नोव्हेंबरला वसंतनगरमध्ये कुलूप तोडून त्यानं घरफोडी केली होती। वाशीमधल्या मंगरुळपीरच्या गणेशपूरमध्ये 40 फूट खोल विहिरीमध्ये 2 सायाळ पडले आणि याची माहिती मिळताच तात्काळ वनविभागाने त्यांची सुखरूप सुटका केली। यानंतर दोन्ही सायांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं। लाल मातीतली कुस्ती म्हणजे